श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या मित्रांनो, हा दिवस कुंभ राशीच्या इतिहासात एका मोठ्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून म्हणजे साधारण 2020च्या सुरुवातीपासून कुंभ राशीच्या व्यक्तींनी जे काही सोसले ते शब्दांत मांडणं कठीण आहे. कधी आर्थिक ओढाताण, कधी जवळच्या माणसांनी दिलेला धोका, तर कधी स्वतःच्या अस्तित्वावर निर्माण झालेला प्रश्नचिन्ह. तुम्ही विचार करत असाल की शनिदेव माझ्याच राशीचे स्वामी असून त्यांनी मला इतका त्रास का दिला? मित्रांनो, तुमच्यासोबत असेच काही घडले का? शनिदेवांबद्दल श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. मित्रांनो, शनिदेव हे कठोर शिक्षक आहेत. त्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत जगाचं खरं रूप दाखवलं आहे. पण आता चित्र बदलतंय. 2026चं हे वर्ष तुमच्यासाठी केवळ एक नवीन वर्ष नाही, तर तुमच्या कष्टाच्या फळाचा हार्वेस्टिंग सीझन आहे. आजच्या या भागात आपण कुंभ राशीच्या आगामी काळाचा असा वेध घेणार आहोत जो तुम्हाला यापूर्वी कोणीही सांगितला नसेल. ग्रहांची स्थिती आणि 7.5चे अंतिम सत्य. सर्वात आधी खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय स्थिती समजून घेऊया. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. कुंभ राशीसाठी ही 7.5चा तिसरा आणि अंतिम टप्पा आहे. याला आपण उतरती 7.5 म्हणतो. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की शनिदेव जाताना तुम्हाला रिकाम्या हाताने सोडत नाहीत. त्यांनी जे काही तुमच्याकडून हिरावून घेतलं होतं ते आता तो प्रगल्भतेच्या रूपात आणि स्थिरतेच्या रूपात परत करणार आहेत. या व्यतिरिक्त गुरुग्रहाची स्थिती आता तुमच्या चतुर्थ आणि 5व्या स्थानावर प्रभाव टाकत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या मनात जी अस्वस्थता होती ती आता कमी होणार आहे. राहू केतूचे संक्रमण देखील तुमच्यासाठी अनुकूल होत असून शत्रूंवर विजय मिळवण्याचे योग प्रबळ आहेत. आता आपण पाहूया तुमच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या 5 क्षेत्रांबद्दल जिथे मोठे बदल घडणार आहेत. चला बोलूया तुमच्या पोटापाण्याच्या विषयावर, म्हणजेच करिअरवर. कुंभ राशीचे लोक मुळातच कल्पक आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करणारे असतात. पण गेल्या काही वर्षात तुमच्या आयडियाज कुणीतरी चोरल्या किंवा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यालाच मिळालं. नोकरी पेशा. 2026 मध्ये विशेषतः फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात तुमच्या करिअरमध्ये एक मॅजिकल बदल होईल. जे लोक परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी जानेवारी नंतरचे दरवाजे उघडले आहेत. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठ्या पदाची ऑफर येईल. व्यावसायिक. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, IT किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असाल तर 2026 हे वर्ष तुम्हाला ब्रँड बनवणार आहे. जुन्या रखडलेल्या ऑर्डर्स आता पूर्ण होतील. पण एक सल्ला, या काळात कोणालाही मोठी उधारी देऊ नका. पैसा येईल पण तो योग्य ठिकाणी गुंतवणे ही तुमची जबाबदारी असेल. कुंभ राशीच्या तरुणांसाठी स्टार्टअप सुरू करण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. आर्थिक स्थिती आणि संपत्तीचा ओघ. पैसा. 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात तुम्ही पैशाची खूप चणचण पाहिली असेल. बँकांचे हप्ते, मुलांचं शिक्षण किंवा आरोग्यावर झालेला अनाठायी खर्च यामुळे तुमची पुंजी संपली असेल. पण आजची सकाळ एक नवीन आशेचा किरण घेऊन आली आहे. तुमच्या धनस्थानावर आता शुभ ग्रहांची दृष्टी आहे. याचा अर्थ असा की उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. जर तुमची मालमत्ता कोर्टात अडकली असेल तर या वर्षाच्या मध्यात तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लॉंग टर्म विचार फायदेशीर ठरेल. अचानक धनलाभापेक्षा शाश्वत धन म्हणजे सस्टेनेबल वेल्थ तुमच्याकडे येणार आहे. पूर्वजांच्या संपत्तीतून काही वाटा मिळण्याचे योग सुद्धा या काळात प्रबळ दिसत आहेत. माणूस कितीही कमावला तरी घरामध्ये शांती नसेल तर सगळं व्यर्थ असतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षात नात्यांची मोठी परीक्षा झाली. तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला, ज्यामुळे तुमच्या घरात तणाव निर्माण झाला होता. 2026 मध्ये तुमची वाणी मधुर होणार आहे. शनीने दिलेली प्रगल्भता तुम्हाला शांत राहायला शिकवेल. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी मे 2026 पर्यंत आनंदाची बातमी मिळेल. मुलांच्या बाबतीत जे चिंतेत होते त्यांना मुलांच्या प्रगतीमुळे समाजात मान मिळेल. प्रेम संबंधांमध्ये असलेला दुरावा संपून पुन्हा एकदा विश्वास निर्माण होईल. फक्त एक लक्षात ठेवा, तुमच्या जोडीदारावर संशय घेणं थांबवा, कारण 2026 हे वर्ष नात्यांमधील पारदर्शकता वाढवणारं आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती. गेल्या काळात तुम्हाला हाडांचे त्रास, डोळ्यांच्या समस्या किंवा प्रचंड मानसिक थकवा जाणवला असेल. आतापासून तुमच्या ऊर्जेच्या पातळीत म्हणजेच एनर्जी लेवल्समध्ये वाढ होईल. व्यायामाची आवड निर्माण होईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कुंभ ही रास कुंभ म्हणजे कलशाची आहे. तुमचं मन आता ज्ञानाने भरलं जाणार आहे. तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडले जाल. ध्यान आणि योगामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल. शनीचा शेवटचा टप्पा तुम्हाला स्वतःची ओळख करून देणारा ठरेल. शेवटी कुंभ राशीच्या माझ्या सर्व मित्रांना इतकंच सांगेन की तुमची कठीण वेळ संपली आहे. आता मागे वळून पाहू नका.
2026 हे वर्ष तुमच्या स्वप्नांना पंख देणारं वर्ष आहे. कर्मावर विश्वास ठेवा, कोणाचंही वाईट चिंतू नका आणि शनीच्या या उतरत्या काळात स्वतःला झोकून देऊन काम करा. तुम्हाला हा सविस्तर रिपोर्ट कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या नेमकी काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक सकारात्मक दिशा मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा येणारा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जाओ. धन्यवाद. शुभम भवतु.